तुमचं नाव सांगा तो. मी कृपा दादाराव ठाकरे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत आणि श्री देवा तांबे हे प्रेसिडेंट आहेत आणि मी महाराष्ट्राची मार्गदर्शिका आहे. आणि माझ्या नातीला घेऊन आली तिथे प्रकाश दादा डहाके यांच्या गार्डन मध्ये आणि सर्व जाती धर्मासाठी मुलं इथे खेळत राहतात. वृक्ष भरपूर आहेत, त्या साईडला वृक्ष तयार होतात आणि कमीत कमी 14 ते 16 एकरचं गार्डन आहे आणि कारंजामध्ये असं गार्डनच नव्हतं आजपर्यंत. चांगलं झालं एकंदरीत. आज जागतिक बालदिन असल्यामुळे मी माझ्या नातीला घेऊन आली. ह्या सुनबाई आहेत माझ्या आणि विरंगुळा खूप छान वाटते आणि प्रकाश दादांचं नाव आहे कारंजा शहरामध्ये. मी कारंजालाच राहते आणि त्यांच्या मिसेस जे आहेत कृषी सईताई डहाके ह्या कृषी विभागाच्या बाजार समितीच्या सभापती आहेत त्या आणि त्या प्रचारामध्ये आहेत गुंतलेले. काय वाटतं तुम्हाला, काय रिव्ह्यू काय द्या, काय रिव्ह्यू म्हणजे प्रकाश दादा जे काय काम केलेलं आहे, प्रकाश दादा होते तोपर्यंत तर खूपच छान होतं. काय वाटतं आता सईताई पुढे चालवतील? बिलकुल चालवतील आणि त्यांचा मुलगा सुद्धा कस्तुरबा गोलू हे पण चालवतील आणि खूप आनंद वाटते. पण सईताई एकट्याच पडल्यामुळे असं थोडं प्रकाश दादा असते तर आणखी चांगलं झालं असतं. आहेत मुलं आहेत त्यांचे आहेत ना, मुलं उभे आहेत खंबीरपणे. काय वाटतं येतील का ताई यावेळेस? बिलकुल 100%. काय आपली साथ कोणाला असेल? काय सईताईंना असेल? काय नाही, बिंदास बोला. मी तर सईताईच्या प्रचाराला जाणार होते. मी आज सईताईचा प्रचार जोमानं चालू आहे, खेळोपाडी वगैरे. मी पण दवाखान्यामध्ये सिस्टर होती, त्यामुळे पक्ष कोणताही असो सईताईलाच मत. अजून काय सांगाल? अजून काही विकास झालेला असेल प्रकाश दादांच्या याच्यामध्ये? प्रकाश दादांच्या याच्यामध्ये भरपूर विकास झाला. आता ताई करतीलच, सईताई अपेक्षा लावून आहेत म्हणजे अपेक्षा लावून आहेत. धन्यवाद. धन्यवाद.